मित्रांनो नमस्कार. मराठा कुणबी ओबीसी आरक्षणाचा तिढा समस्या हे राष्ट्रव्यापी आंदोलनाशिवाय सुटणार नाही. हे अनुवादक माननीय DR ओहोळ, प्रदेश संघटन सचिव बामसेफ यांच्या आरक्षणाचा थोडक्यात इतिहास या पुस्तकामधील अतिशय महत्त्वाचा हा भाग पाहणार आहोत. मित्रांनो, मूल निवासी बहुजन समाजातील लोकांना अर्थात SC ST OBC यातील बहुतांश शिकल्या सवरलेल्या लोकांना आरक्षण म्हणजे भीक वाटते, आरक्षण म्हणजे लाचारी वाटते. परंतु आपल्या मूल निवासी बहुजन समाजातील महापुरुषांनी फार मोठा संघर्ष करून हे आरक्षण मिळविलेले आहे. ते त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी फुले शाहू पेरियार आंबेडकर यांना 1848 ते 1956 म्हणजे 108 वर्षांचा संघर्ष करावा लागला. आपल्याला मात्र हे आरक्षण फुकटात मिळाल्यामुळे त्याची किंमत किंवा महत्त्व वाटत नाही. जसे हवा फुकट मिळते म्हणून हवेची किंमत वाटत नाही, सूर्यप्रकाश फुकटात मिळतो म्हणून सूर्यप्रकाशाची किंमत वाटत नाही. अगदी तसंच आहे मित्रांनो. आपल्या महापुरुषांचा इतिहास हा आरक्षण समर्थकांचा इतिहास आहे आणि युरेशियन ब्राह्मणांचा इतिहास हा आरक्षण विरोधकांचा इतिहास आहे. याचा अर्थ आरक्षणाच्या नायकाचा आणि खलनायकाचा इतिहास आहे. म्हणून आमचे शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, आरक्षणाची कल्पना, आयडिया ऑफ रिझर्वेशन, सर्वात प्रथम ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची. ही कल्पना त्यांनी सर्वप्रथम 1869 आणि नंतर 1882ला इंग्रज सरकारपुढे मांडली. त्यानंतर प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन अर्थात आरक्षणाची अंमलबजावणी भारतात आधुनिक काळात सर्वात अगोदर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर कोल्हापूर संस्थानात 26 जुलै 1902 पासून चालू केली. त्यानंतर पॉलिसी ऑफ रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची नीती किंवा धोरण हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून निश्चित केले. आता इथे सर्वात अगोदर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी आरक्षणाची कल्पना मांडली. हे 1869ला. त्यानंतर 19 ऑक्टोबर 1882ला हंटर शिक्षण आयोगाला क्रांतिकारी निवेदन देऊन मोफत व सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मणेतरांसाठी नोकरीतही आरक्षणाची मागणी केली होती. 2 मार्च 1888ला पुण्यात ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी राष्ट्रपिता फुलेंनी अत्यंत स्फोटक भाषण करून खऱ्याखुऱ्या मूल निवासी भारताची ओळख करून दिली होती आणि त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या वेशेला सभेत हजर होते. इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया हिचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या सत्कार प्रसंगी मंचकावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, हे येथे जमलेले हिरे मोती आणि मौल्यवान कपडे परिधान केलेले भारताचे लोक हे खरे प्रतिनिधी नाहीत. खरा भारत खेड्यात आहे. उपाशी गरीब, बेघर, उघडा नागडा असा आहे. त्यांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. ही जाणीव आपण आपली माता महाराणी व्हिक्टोरिया यांना करून द्यावी. भारतातील मूल निवासी बहुजन समाजाबद्दल एवढ्या पोटतिडकीने निर्भयपणे बोलणारा उपस्थितांमध्ये एकही मैकलाल नव्हता. बाकी सर्व चमचे चापलुसी करणारे होते. पुढे डिसेंबर 1889 ज्यावेळेस मुंबईला काँग्रेसची सभा भरली, त्यावेळी राष्ट्रपिता ज्योतिरावांनी काँग्रेस अर्थात ब्राह्मण सभेला शेतकरी कष्टकरी वर्गाची स्थिती कळावी म्हणून गवताचा बनवलेला शेतकऱ्यांचा 30 फूट उंच पुतळा त्यांनी काँग्रेसच्या मंडपासमोर ठेवला. ज्यावेळी फुलेंनी इंग्रज सरकारला मराठा कुणबी OBC सहित सगळ्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची मागणी केली, एवढेच नव्हे तर मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागी आमचे लोक असले पाहिजेत असे आवर्जून ठणकावून सांगितले. एवढेच नव्हे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी
लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी ही जोरदार मागणी व्हिक्टोरिया राणींकडे केली. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची मागणी करताना ज्योतिराव फुले म्हणतात, जात जातीच्या संख्येत कामे वाटून द्यावीत. यालाच बाबासाहेब आंबेडकर ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन असे म्हणतात. फुलेंच्या या शिक्षण आणि नोकऱ्यातील प्रतिनिधित्वाच्या मागणीला त्यावेळच्या सर्व युरेशियन ब्राह्मणांनी कडाडून विरोध केला. त्यात विष्णुपंत चिपळूणकर हे आघाडीवर होते. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले काँग्रेसला ब्राह्मण सभा म्हणायचे व युरेशियन ब्राह्मणांना कलमकसाई म्हणायचे आणि इंग्रजांना मात्र मायबाप म्हणायचे. मग इथे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या आरक्षणाला कुबड्या मानत होते का, भीक मानत होते का? अर्थात नाही. परंतु आम्ही शिकले सवरलेले लोक राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंपेक्षा विद्वान असल्यामुळे आरक्षणाला कुबड्या आणि भीक मागू लागलो, हे योग्य नाही. त्यानंतर प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन आरक्षणाची अंमलबजावणी आणि आयडिया ऑफ रिझर्वेशन अर्थात आरक्षणाची कल्पना राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची आहे. या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या आरक्षण कल्पनेला लागू करण्याचे काम त्यांचे पट्टशिष्य छत्रपती शाहू महाराजांनी केले. ज्यावेळेस शाहू महाराजांनी 26 जुलै 1902ला 50% आरक्षणाची ब्राह्मण, पारशी, शेनवी, प्रभू या 4 जातींना वगळून घोषणा केल्या, आपल्या करवीर संस्थानात, कोल्हापूरच्या संस्थानात घोषणा केली. 664 संस्थानांपैकी मूल निवासी बहुजन समाजासोबत सामाजिक न्याय करणारी 2च संस्थाने होती. एक करवीर आणि दुसरा बडोदा, दोघेही मराठा कुणबी. शाहू महाराजांनी जे 50% आरक्षण घोषित केले त्यातून फक्त 4च जाती वगळल्या. 1 ब्राह्मण, 2 शेनवी, 3 प्रभू आणि 4 पारशी या 4 जातींना वगळून बाकी सर्व जातींना अर्थात ब्राह्मणेतरांना अर्थात मूल निवासी बहुजन समाजाला आरक्षण घोषित केले. याला म्हणतात प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन, आरक्षणाची अंमलबजावणी. छत्रपती शाहू महाराज हे मराठा होते, शिवाय राजा होते. राजा परंपरेने होता येते, परंतु IAS, IPS, IRS आणि IFS हे परंपरेने होता येत नाही. यासाठी UPSCची परीक्षा पास व्हावी लागते. हे छत्रपती शाहू महाराजांना माहीत होते, कारण शासन प्रशासन चालविण्यासाठी वरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची शिकलेल्या नोकर वर्गाची अत्यंत गरज होती आणि असा शिक्षित वर्ग मूल निवासी बहुजन समाजात उपलब्ध नव्हता. म्हणून त्यांच्यासाठी 50% आरक्षणाची शाहू महाराजांनी घोषणा केली. याला म्हणतात प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन अर्थात आरक्षणाची अंमलबजावणी. याला म्हणतात गुरुचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे. जसेही छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेतरांसाठी 50% आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कायदा केला, तेव्हा सांगली संस्थानातील पटवर्धन संस्थानिकाचा एक कारकून, ते वकील होते गणपत अभ्यंकर, हे सांगलीवरून ताबडतोब कोल्हापूरला आला आणि राजर्षी शाहू महाराजांची भेट घेऊन आरक्षणाला विरोध करू लागला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते, बोलके सुधारक नव्हते. शिवाय ते फॉरेन रिटर्न होते. ॲड गणपत अभ्यंकरांचा बामणी कावा त्यांच्या लक्षात आला. शाहू महाराजांनी त्याला घोड्याच्या पागेत नेले. त्या घोड्यांच्या तबेल्यात खूप मोठी घोडी होती. सर्व घोडी आरामाने आपल्या स्वतःच्या तोबऱ्यातील संधी हरभरे चणे खात होती. राजर्षी शाहू महाराजांनी आणि ॲडव्होकेट गणपत अभ्यंकर हे सर्व पाहत होते. तेवढ्यात राजर्षी शाहू महाराजांनी तेथील मोत्तदाराला घोड्याच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चणे हरभरे खाली सतरंजीवर टाकायला सांगितले. नंतर सर्व घोडी सोडून द्यायला सांगितले. हे सर्व प्रात्यक्षिक डोळ्याने ते वकील गणपत अभ्यंकर हा निमूटपणे उभा राहून पाहत होता. जसेही मोत्तदारांनी घोड्यांना सोडून दिले, तेव्हा जी तगडी घोडी होती, शक्तिशाली घोडी होती, बलशाली घोडी होती, निरोगी घोडी होती, मोठी घोडी होती, ताकदवान होती, ती सर्वच्या सर्व हरभऱ्यावर चण्यावर तुटून पडली.
आणि जी कमजोर घोडी होती, अशक्त होती, आजारी होती, लहान होती, दुबळी होती, किरकोळ होती, ती घोडी लांबच उभी होती आणि दूरूनच पाहत होती. काय पाहत होती? ही ताकदवान, तगडी, शक्तिशाली, मोठी, मस्तवाल घोडी खाताना व्यवस्थित खात नव्हती. मग कशी खात होती? ती तोंडाने हरभरे खायची आणि मागच्या पायाने लाथा झाडायची, जेणेकरून दुसऱ्याने यात घुसू नये. त्यामुळे कमजोर घोड्यांनी विचार केला. कोणता विचार केला? हरभरे खाण्यासाठी त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत न घुसण्याचा विचार केला. असा विचार बिचाऱ्या अशक्त घोड्याने का केला असेल? कारण त्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर हरभऱ्याऐवजी लाताच खायला मिळतील, मग कशाला गर्दीत घुसायचे? असा विचार करून बिचारी गरीब घोडी लांबच उभे राहून ते दृश्य पाहत होती. तेव्हा छत्रपती शाहू महाराज त्या कमजोर घोड्याकडे बोट दाखवून त्या गणपत अभ्यंकरला म्हणाले, अभ्यंकर, या कमजोर घोड्याचे काय करू? त्यांना गोळ्या घालू? असे होणार हे मला अगोदरच माहीत होते आणि म्हणून मी प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोंडाला बांधला आहे, जेणेकरून दुसरे कोणी त्यात तोंड घालणार नाही. याला म्हणतात आरक्षण. यावर गणपत अभ्यंकराने मान खाली घातली. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि गणपत अभ्यंकराला म्हणाले, अभ्यंकर, जाती माणसात नसतात, जनावरात असतात. परंतु तुम्ही जनावराची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी माणसाची व्यवस्था जनावरांना लागू करीत आहे. त्यावर अभ्यंकर काय बोलणार? गपचूप बसले. अशा प्रकारे आरक्षणाचे दुसरे नायक छत्रपती शाहू महाराज आणि आरक्षणाचे खलनायक नंबर 2 आहेत गणपत अभ्यंकर. खरे तर त्यांना अभ्यंकराऐवजी भयंकरच म्हणायला हवे. धन्यवाद मित्रांनो.